पाणी कुठे उपलब्ध होतं ना, त्यामुळे आपण कधी आता पण विचार केलेला नाही ना, करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे पाणी येतं ना, पाईपलाईन लिकेज काढल्यानंतर काय असतं अवस्था, त्याच्यापेक्षा पेकड अवस्था असते ना. अगदी टाक्याचं साफ केलं ना सर, आपले 2-2 इंचाचे थर आहेत, हे टॉक्झिन्स शरीरामध्ये जातात. पण आपल्याला शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅलेस येण्याचं म्हणून करायचं आहे. डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आपले डिव्हाइस करेल. आपण एक डेमो करू. डेमो बघितल्याशिवाय तुम्हाला आम्हाला लक्षात येणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारी आहे. तर सगळ्याच्यात केमिकल जाते ना, भाजीतनं केमिकल पाहतं केलं का सगळ्यात केमिकल जाते ना. केमिकल शरीरामध्ये गेलं की टॉक्झिन्स वाढतात. तर टॉक्झिन्स वाढले की माणूस आजार पडतो ना, पुढे जातो आपण आजार पडतो, दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय देतात आपल्याला? औषध. मग गोळ्याचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे का? काय गरज नाही. तर समजण्यासाठी म्हणून आपण काय घेतोय, बिटाडाईन असतं ना, जखमेला नियंत्रण वापरलं जातं. बिटाडाईन जखमेला नियंत्रण वापरलं जातं. विषारी आहे, पाण्यात टाकलं पिलं माणूस बेशुद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू ओढू शकतो. ह्याला स्वच्छ करायचं ताकद आपल्या पाण्यामध्ये आहे का नाही ते आपल्याला जाईल. तो लाईट घेऊन लावा दोन इकडचा ते पण कर मधला 2 नंबरचा. आता दिसेल तुम्हाला. आता बिटाडाईन आहे, बिटाडाईन जखमेला नियंत्रण करण्यासाठी वापरलं. विषारी आहे, आता 2 ठिकाणी पण बिटाडाईन गेला. जो पण बघत नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही चमत्कारी काय का बेड्या काय दिसते. दोन ठिकाणी आपण बिटाडाईन घेतलेलं आहे. आता बघा टॉक्झिन्स वाढले अस्वस्थ वाटायला लागलं. बिटाडाईन जखमेला स्वच्छ करण्यासाठी वापरलं. बिटाडाईन सुरुवातीच्या टप्प्यात काय करतो आपण, पाणी पिऊन बघतो. पाण्यानं बरं वाटलं आपण दवाखान्यामध्ये जातो. हे तुमचं पाणी आहे, ते पाणी काय काम करतं बघा, लाईव्ह मध्ये बघूया. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. क्लिअर झालं कसं? क्लिअर झालं नाही. मग दवाखान्यात गेलं तर डॉक्टर आपल्याला काय देतात, गोळ्या देतात. तर लिम्सी नावाची गोळी, म्हणजे एक केमिकल शरीरात काढण्यासाठी डॉक्टरच्या सगळ्यांना आपण दुसरं केमिकल काय करतो, औषध ऍड करतो ना बॉडी मधलं. हे लिम्सी नावाची गोळी कोविड मध्ये आपण जास्त खाल्ली. लिम्सी गोळी आहे, लिम्सी नावाची गोळी आहे. तर गोळी खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जाऊन काय काम करते मला क्लिअर झालं का? क्लिअर झालं नाही ना. गोळी काय काम करते आता ते पाणी क्लिअर मला डॉक्टर औषध देऊन असं क्लिअर करतात. बरं, मग आता सेम काम जर पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे. आता मोटर आहे, हे पाणी काय काम करतं तुमच्या समोरच काढले, लाईव्ह मध्ये काढले. पाणी काय काम करतं, गोळ्या खायला चांगलं पाणी पिलं चांगलं. जोरदार काय होतं केंगन वॉटरसाठी. जो पण बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही. करलं का नाही बॉडी मध्ये जाऊन काम करणार की जे औषधांना केलं ते तिथे पाणी गोळी विरघळायला सर 1 तासभर वेळ लागेल. पाणी लालसर झाले दिसते तुम्हाला, लालसर रेडी झालं ना. हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिला कोणाच तरी किडनी फेल होती. आज 100 मध्ये किती लोक सापडायला, 30 ते 35 लोकांच्या किडन्या फेल झाल्या. सर लोकांना वाटतं गोळ्या खाऊन बरं होतं. कोण झाला का बरा? जर झाला असता तर शुगरच्या गोळ्या बंद झाल्या असत्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या असत्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या असत्या. मग गोळ्याचं काम कशाने केलं? गोळ्या खायला चांगलं का पाणी पिलं? पाणी पिलेलं कधीच आहे. हे जो पण बघणार नाही तो पण आपल्याला पटणार नाही की चमत्कारी काय का पेरायचं आहे का. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. तुम्ही आम्ही जर 30+ ORPचं पाणी पिलं 30+, तर भविष्यात तुम्हाला आम्हाला कॅन्सर होऊ शकतो. ते किती ना 30 काय 30+, 30+, 30+ ORP मुळे तुम्हाला आम्हाला कॅन्सर होऊ शकतो. पण आपण पाणी कुठे पितो? घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं की बिस्लरी बॉटल, आणि आतमध्ये काय पितो, कोल्ड्रिंक पितो ना. पण नळाचं पाणी किंवा बिस्लरी बॉटलचं पाणी ORP मीटरनं चेक केलं ना तर डोक्याला हात लावा. 250 ते 300+. कोल्ड्रिंक घेतलं ना, कोल्ड्रिंक 350 400+ आहे. बाप रे, आतापर्यंत माहिती नव्हतं. तो पण पाणी पिणार. इथून पुढे ज्या जेव्हा पाणी पिणार तेव्हा सरांचा माझा चेहरा आठवेल. आम्ही आमचं पाणी प्या म्हणणार, जे चांगलं आहे हेल्दी आहे ते पिणं गरजेचं आहे. आता प्लस ORP मुळे काय होतं बघा, सेल्स डॅमेज होतात, आजार बरे होणार नाहीत, आपण निरोगी राहणार. आणि मायनस ORP शरीरामध्ये आलं ना
तर डेड सेल्सिअस नवीन तयार होणार आहे. आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार आहे. -50 ORP मुळे मेकन्यूसियस तयार होतात माणसाच्या शरीरामध्ये. याचा ORP किती आहे दिसत आता -50. मग आता 100 ORP तुमच्या शरीरामध्ये आणायचं असेल ना तर दररोजच्या दररोज ग्रीन टी प्यायला पाहिजे, संत्री खायला पाहिजे. शक्य आहे? 1000 लिटरचं तेल जेवणासाठी पॉसिबल आहे? मग पाणी बदलू शकतो का नाही पाणी आपण? 1 ग्लास केंगन वॉटरचा पिला ना 1 ग्लास तर 16 कप ग्रीन टी पिल्यानंतर जी एनर्जी म्हणा ते 1 ग्लासमध्ये मिळणार. 1.5 लिटर आपण केंगन वॉटर पिला ना तर त्याची बरोबरी करण्यासाठी मार्केटचे 750 केळी घ्यावी लागते, 553 ऍपल घ्यावी लागते. मला सांगा 553 ऍपल घालले चालले का 1.5 लिटर पाणी पिलं चाललं? पाणी पिलेलं कधी चांगलं ना. मग आता एवढं सिरियस सांगण्याचं तात्पर्य सांगतो, हे मशीन जपान गव्हर्नमेंटनं कुठल्याही गव्हर्नमेंटला अप्रोच केलेलं करणार पण नाही. पण भारताला मात्र हे 25 नंतर अप्रोच करणार होतं. कधी? 25 अजून आलेलं नाही का? 25 नंतर करणार होतं. तर WHO सांगितलं होतं बघा मध्ये 2014-15 नंतर घराघरामध्ये शुगर पेशंट असतील. आज अवस्था काय? 1-2 पेशंट घरटी झालं, शुगर कॉमन झाली, भारत हा शुगरची राजधानी झाला. तसं आम्ही म्हणत नाही, WHO म्हणतं आज देखील येणाऱ्या 24-25 नंतर घराघरामध्ये कॅन्सर पेशंट असतात. आणि तुमच्या आमच्या घरामध्ये येणार नाही कशावर? कारण महाराष्ट्र हा नंबर 1 आहे, कोल्हापूर जिल्हा नंबर 1 आहे. तुम्ही आम्ही कुठे आहे? कोल्हापूरच्या आसपास आहे ना. कुणाचंही घरात काही होऊ शकतं. आपण लाईव्ह चेक करूया. आता आपण कसं चेक करणार? वेगवेगळ्या प्रकारचे पाणी घेतोय आपण, मार्केटचे पाणी आपल्याचे पाणी घेऊया. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. मार्केटचं बिस्लरी पण घेऊ आपण. बिस्लरी आहे, कोल्ड्रिंक आहे, हे दोन्ही गोष्टी घेऊ. कोल्ड्रिंक घेतलंय, हे तुमचं पाणी आहे, थोडं वापरायचं, चेक करा. 2-3 पकोडे चेक करायचे त्याच्या. आणि केंगन वॉटर आहे. हे 20 रुपयाला विकत. बिस्लरी हे नंबर 1चा ब्रँड. नंतर कोल्ड्रिंक लहान मुलांना देतो आपण, घेतो ना. कसं चांगलं दिसतं? सगळं सेम दिसतंय का वेगळं दिसतंय? सेम दिसते ना. अगदी बॉटल काढल्या आणि मिक्सअप केलं तर कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक काय ओळखता येणार नाही. मग आता कसं चेक करणार? तर आपल्याला माझ्याकडे ORP लिक्विड इंडिकेटर आहे. ORP लिक्विड इंडिकेटर आहे, ते जगातील कोणत्याही पाण्यामध्ये याचे 2-3 थेंब टाकले, ज्या पाण्यामध्ये -ORP आहे त्या पाण्याचा कलर गुलाबी होतो. ज्याच्यामध्ये प्लस आहे त्याचा कलर बदलत नाही. आपल्याला पण माहित नाही. तुमच्या घरातलं पाणी आलं बघू, चेक करून कलर असू शकतो, शक्यता नाकारता येत नाही. टाकून बघूया आपण काय होते. कुठला कलर यायला पाहिजे? गुलाबी यायला पाहिजे. बघूया आपण. एक कोल्ड्रिंक आहे, 1 2 3 4. हे बिस्लरी आहे, 1 2 3 4. नंतर हे 1 2 3 4 तुमचं पाणी केंगन वॉटर. केंगन वॉटर चाल काय याला कलर बदलला का? नाही. याचा कलर बदलला का? नाही. याचा कलर बदलला का? नाही. याचा मात्र कलर बदलला. एकदा जोरदार टाय होतात केंगन वॉटरसाठी. एकदा जोरदार -650 ORP मीटर दाखवतो तुम्हाला. -650 -50 ORP मुळे मेकन्यूसियस तयार होतात माणसाच्या शरीरामध्ये. म्हणून ब्लड कॅन्सर सुद्धा निर्रिपोर्ट आले. शुगरच्या गोळ्या पण झाल्या. अल्फा बेटा डिॲक्टिव्हेट ऍक्टिव्ह करेल ना. नॅचरली शरीरामध्ये इन्शुलिन तयार होईल. म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या बंद होऊ शकतात. बीपीच्या, शुगरच्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या लोकांच्या. करलं का ना बॉडीमध्ये जाऊ का? 100%. बरं बाकीच्या याच्यामध्ये आहे का -ORP पाण्यामध्ये? नाही ना. केंगन वॉटर पाणी प्यायला चालू केलं काय फरक पडतो वेगळा? तेव्हा सगळं सुरू झालं. बघितलं? बरं कोल्ड्रिंक मी सांगितलं 400 क्रॉस आहे. 400 क्रॉस असेल तर ह्या प्रॉपर्टीला डॅमेज करायला पाहिजे. एकच घोट टाकून बघूया, ज्यादा टाकायला बघूया काय होतं. झालं परत. बघितलं? बरं हे ह्याला पण डॅमेज करतं. सगळ्यांना ते पसरल्यामुळे गेलं सगळं. क्लिअर झालं. काय काय हलवले आपण. केंगन वॉटर टाकलं की लगेच ते आपल्याला बघितलं झालं क्लिअर. अनेक डेमो बघितलं नसतं. आयुष्यात कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे, कोल्ड्रिंकला हात लावायला भीती वाटेल. एवढं डेंजर आहे. पण डोळ्यामध्ये अंतर आहे. पण पिलं सर 3:45 सुद्धा पाहुण्यांना पाजलं का नाही? लोक फ्रीज भरतात सर उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यात फ्रीज भरून ठेवतात. चहा दिला की माणूस चांगला आहे म्हणतात. कोल्ड्रिंक माणूस
चांगला आहे म्हणतात पावडा. हा, हा. कोल्ड्रिंक दिलं की स्टँडर्ड पावडा म्हणणार हा, हा. हे किती स्टँडर्ड आहे बघा. ही जो पण हे बघत नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. चमत्कारिक आहे का पर्याय आहे. आता पुढचा मुद्दा हे प्रोन आहे का. अमेरिकन अँटिक ॲक्सिडेंटचे फाउंडर मेंबर डॉक्टर रॉबर्ट राईट. जगभरातले कॅन्सर पेशंट डॉक्टर यांच्यावर शिकायला जातात. त्यांचे पुस्तक आहे किलिंग कॅन्सर नॉट अ पीपल. पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे कॅन्सरमध्ये माणसाला केमो देतात. केमो दिल्यानंतर माणूस मरतो का कॅन्सर मरतो काय. कॅन्सर मरतच नाही. माणूस जातो ना. तिने म्हटलेलं आहे बघा एनर्जी कंपनीचं केंगनॉटर पहिल्या नंबरच दिलेलं 3 महिने देऊन बघितलं. या केसमध्ये त्यांच्या निर्देशन या केसमध्ये कॅन्सरमध्ये पाहतो. पुस्तकामध्ये नमूद केले तिने जसं गाड्यामध्ये रॉल्स रॉयल ब्रँड आहे तसं आयनायझर इंडस्ट्रीमध्ये एनर्जी कंपनीचे केंगनॉटरचे ऑप्शन चुकीचे लिहितील का. चुकीचे लिहिणार नाही. ह्याचे पुढचे डॉक्टर आहे डॉक्टर हिरोमिशन नेम दिला. इंडोस्कोपेसमध्ये कॅमेरा जास्त आतमध्ये कॅमेऱ्याचा शोध लावणारे डॉक्टर हिने कर केला. 3,70,000 पेशंटना केंगनॉटर देऊन बरं केलं. कोणतंही मेडिसिन नाही कोणतंही औषध नाही फक्त या मशीनचं पाणी पिणं. यांचं पुस्तक आहे द एन्झाइम फॅक्टर म्हणून पुस्तक आहे. पुस्तकामध्ये म्हणले द ड्रिंकिंग केंगन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी. क्युअर हा शब्द डॉक्टर कधी लिहित वजन देखील पाण्याने हे कमी होऊ शकतं. ज्यांचं कमी आहे त्याला वाढतं. मेंटेन करण्याचं काम केलं यांनी काय रिझल्ट केले ते फोटोकॉपी आहे. डिपेंडेड इंडोस्कोपी होता कोणते मेडिसिन कोणते औषध 3 महिने पाणी पिलेलं रिझल्ट बघा क्लिअर झालेला आहे. महिलांना छातीचा कॅन्सर होतो ना असं झालं की दवाखान्यात गेलं की भीती घातली जाते नातेवाईकांना. हे शरीरभर पसरून काढून टाकायला पाहिजे रिमूव्ह. त्याच महिन्याला 3 महिने पाणी पिलेलं रिझल्ट बघा क्लिअर. त्यानंतर कॅन्सरमध्ये केमो देतात ना तुमच्या डेट करतात जातात. कॅन्सरचे पण चांगले पण मारतात. त्याच पेशंटला 3 महिने पाणी पिले. नसा पूर्वीसारखे आहेत तसे तयार होतात म्हणून अमृत म्हणलेलं आहे. यापुढे या दोघांचं वय सेम आहे का डिफरंट आहे. या दोघांचं वय सेम आहे का डिफरंट आहे. तर हा 2009 सालचा फोटो आहे. दोघांचं वय सेमच आहे 70 वर्ष. किती वर्ष ते कोण आहे. एनर्जी कंपनीचे सीईओ आहे. ज्यांनी मशीन तयार केलं तेव्हापासून त्या मशीनचंच पाणी पितात. दुसरं कुठलंही पाणी पित नाही. वाटतात 70चे ते 40-45 वाटतं ना. आता त्यांचं एज आहे 83 असे दिसतात. हे आता 83 आहे. 120 जाणार ना 125. तुम्ही आम्ही जर पाणी पित राहिलो 100-120 जगू शकतो. आवडणार नाही पाणीच प्यायचं दुसरं काय करायचं. अगदीच जर बघितलं बिल्सगेट आहेत ना बिल्सगेट 40 मशीन प्रत्येक ऑफिसला ह्या मशीनशिवाय पाणीच भरतात. बिल्सगेट शाहरुख खानचे 4 मशीन 20 मशीन आहेत. युवराज सिंगचे 4 मशीन आहेत. टाटा वापरतात अंबानी वापरतात श्री रविशंकरजी वापरतात. मला सांगा हेमा मालिनी जाहिरात कशी करते. केंट आरो घरामध्ये काय लावते केंटच लावेल. धर्मेंद्र लावलं किंग नॉट लावा म्हणजे लोकांना दाखवायचं काय आपली फॅमिली सिक्युअर करण्यासाठी वापरायचं काय. प्रत्येक जण शोधत आहे. ही मोठे लोक आहेत. त्यांना सांगितलं चांगलं पाणी देणारं 1 कोटी मशीन बसते घेऊ शकत सहज घेऊ शकता. म्हणजे 3 लाखाचं का निवडलं कारण ही प्रोवन टेक्नॉलॉजी आहे जगमान्य असल्यामुळं. याच्या पुढे जाऊन बघितलं मग अल्कलाईन 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 पाणी का प्यायला पाहिजे याच्यामध्ये समज गैरसमज आहे. तुम्ही आम्ही सगळेजण बसलोय सगळ्यांच्या रक्ताचा कलर काय रेडच आहे. सेमच आहे ना. जसं रक्ताचा कलर सेम आहे तसं पीएच पण सगळ्यांचा सेम आहे 7.36 7 आहे. त्याच्या आतल्या पीएचचं पाणी पिलं तर सेल डॅमेज होणार आहे. आजार बरे होणार नाहीत आपण निरोगी राहणार आहे. 7.5च्या वरचं जर पाणी पिलं तर 1.5 झाल्यासेच नवीन तयार होणार आहे. आजार बरे होणार आपण निरोगी राहणार आहे. मग आजारी राहिलेलं आवडेल का निरोगी राहिलेलं आवडेल. कुठलं पाणी प्यायला पाहिजे 8 पासून पुढचं प्यायला पाहिजे. ब्ल्यू कलर येतो ना त्या कलरचं पाणी प्यायला पाहिजे. हे डॉक्टर ऑटोबर्ग आहे. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यांनी शोधून काढलं ज्याची बॉडी अल्कलाईन एन्व्हायरमेंटमध्ये असेल त्याला कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही. झाला असेल तर तो रिव्हर्स होऊ शकतो. हे शोधल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मग तुम्ही म्हणा मग आमचं पण पाणी अल्कलाईन नाही म्हणू शकता ना. शक्यता नाकारता येत नाही. तर लाईव्हमध्ये आपण चेक करणार आहोत. पुन्हा एकदा केंगन वॉटर घेतलेला आहे. त्यानंतर हे तुमचं ह्याचं पाणी तुमचं पाणी त्यानंतर आपण बिस्लरी घेतोय. ते मार्केटचं 20 रुपयाला विकत घेतोय आपण ते. त्यासोबत कोल्ड्रिंक घेतलेलं आहे. काय वाटतंय पाणी सेमच आहे का वेगळं वाटतंय. आता दिसायला सेमच आहे. आता पाणी सेमच आहे. पीएच लिक्विड टाकताना पण मी सेमच टाकणार. जसं लिटमस पेपर होतं ना तसं लिक्विड आहे. पीएच लिक्विड आहे. मग पीएच लिक्विड मी पाणी सेम लिक्विड सेम कलर सेम यायला पाहिजे का वेगळे सेमच यायला पाहिजे ना. बघूया आपण टाकूनच बघूया. जो पण टाकणार नाही तो पण आपण लक्ष देणार. कोल्ड्रिंक आहे लहान मुलांना देतो पण आहे 20 रुपयाला विकत घेतो. हे तुम्ही आणलेलं पाणी आहे त्यात ते केंगन वॉटर आहे. जे आहे तेच दाखवणार आहे दुसरं काय दाखवणार नाही. जे चांगलं आहे तेच दाखवणार आहे.
बघूया आपण ह्याचा पेज किती आहे बघा. 2-3च्या दरम्यान पेज आहे. ऍसिडिकच आहे ना, ऍसिडिकच आहे. ह्याचा पेज किती आहे बघा, 6च्या दरम्यान आहे. बरं ऍसिड विकत घेऊन काय म्हटलं ना, ऍसिड विकत घेऊन काय म्हटलं ना, हे वॉटर घेतलं काय म्हणतो, ह्याच्यापेक्षा चांगलं पाणी कुठेही थेंब सुद्धा टाकत नाही. आपण विकत घेतले ना ते. काही लोक वॉटर पण वापरतात 5-6 वेळा, 20 रुपये फेटायला पाहिजे. किती डेंजर झोन मध्ये आहे पण आहे बघा. आता हे तुमचं पाणी जे आहे कॉर्पोरेशनचं असेल तर 7 पेज दाखवते, त्यामध्ये क्लोरीन फ्लोराईड कदाचित असू शकतं, शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे न्यूट्रल दाखवते. केंगन वॉटर 9.5 पेज तुमच्या समोर काढ. हेल्दी वॉटर कुठलं म्हणताय, एकदा जोरदार टाळ्या होतात केंगन वॉटरसाठी बघा. जो पण बघत नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही मिरॅकल आहे का चमत्कारिक आहे का. मग आता काय होतं, मग काही लोकांचं मत येतं, ठीक आहे तुम्ही सांगितलं आम्हाला, आम्ही केंगन वॉटर पाणी प्यायला चालू केलं आणि आम्हाला पाणी मिळालं नाही, आतलं मधलं पाणी पिलं तर साईड इफेक्ट काय होईल, तर अजिबात होत नाही. एकदा बॉडी तुमची अल्कलाइन झाली तर मार्केटचं कुठलंही पाणी ते मॅचअप करून देतं. साईड इफेक्ट कुठल्या प्रकारचं होत नाही. बघूया आपण टाकू ते पाणी पिल्यानंतर काय साईड इफेक्ट होतो का बघा. नाही होणार. समजा हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो का बघा, नाही. पण 15 दिवसासाठी बाहेर गेलो केंगन वॉटर मिळणारच नाही तर काय नेलं होतं, सपलं. आता मग काय जेवणाविना राहू शकतो, पाण्याविना राहता येणार नाही. मग मार्केटच पाणी प्यायला पाहिजे. मार्केट सगळं ऍसिडिक आहे ना, बॉडी ऍसिडिक झाली. घरी मात्र मशीन आहे, घरी आल्यानंतर कुठलं पाणी पिणार नाही, केंगन पिणार ना. परत मला अल्कलाइन मोडला येतात का बघा, चेक करूया. परत आल्यावरती होतं तसं. याच्यावर मात्र काय फरक पडत नाही. कोल्ड्रिंक मध्ये काय नाही 15 दिवसानं जरी आलं तरी आपल्या शरीराचं पाणी आहे तसं. याच्यावर मात्र फरक पडत आहे. त्याला 20 लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे, तो न्यूट्रल. किती लिटर प्यायला पाहिजे, 20 लिटर. बरं आता पार्टीला गेलो पेत नसलो, कोल्ड्रिंक असतं ना, लोक काय म्हणतात एक गोट तरी ड्रिंक्स नसेल तर हे घ्या, कोल्ड्रिंकच आहे त्याला काय होते, एक गोट तर संघ प्यायला लागतोय, नाहीतर पाजला जातो जबरदस्त. हे एक गोट किती जीवघेण आहे, काय करू शकतो बघा. हे ह्याला डॅमेज करते, ह्याला पण डॅमेज करते, ह्याला पण डॅमेज करते. हा डेमो बघून आजपासून कोल्ड्रिंक प्यायचं बंद केलं. इतरांना जरी सल्ला दिला तर आजचा डेमो सक्सेसफुल झाला. जोरदार ट्रायल देत केंगन वॉटरसाठी बघा. जो पण बघत नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. डेंजर आहे कोल्ड्रिंक डेंजरच आहे की हे जिरा सोडा वगैरे हे सगळंच तुम्ही डेमो बघत नाही तुम्हाला कळत नाही. पोरं हल्ली कोल्ड्रिंक शिवाय काय दुसरं पितच नाही. पोरं हल्ली कोल्ड्रिंक शिवाय काय दुसरं पितच. पोरं का मोठी शॉप इथे किती डेंजरस आहे बघा. नाही पोरं सुद्धा शाकाहारी. पोरं म्हणजे प्रत्येकाला हा डेमो आणून दाखवायला पाहिजे. नाही नाही त्याच्या पुढचा मुद्दा पित्ताची गोळी खातात, सगळीच खातात पित्ताची. तर पित्ताची गोळी तुम्ही फॉरेनला बघितलं तर त्याच्यावरती बॅन खायची नाही, वापरायचंच नाही असं गव्हर्नमेंटनं रूल केला. आपल्याकडे काय काय झालं की ओपन आहे ना, 10 पोरं पण जातात, पॅटापोल द्या, पॅनपोल द्या, ओमेज द्या. तर फॉरेनला बंदी का केली तर तिने अभ्यास केला, त्यांच्या लक्षात आलं 90% लोकांच्या किडन्या फेल पित्ताची गोळी म्हणून पेन किलरमुळे बंद केले. आपली लोक मात्र बंद नाही. आपली लोक एवढी वापरतात, बेडरूम मध्ये पण असते, बाथरूम मध्ये पण असते, कामाच्या ठिकाणी पण असते. किती डेंजर बघा. डॉक्टर सुद्धा तुम्हाला पहिली गोळी देतात ती जेवणाच्या पूर्वी खावा. किती डेंजर झोन मध्ये आपण चाललोय बघा. मग पित्ताच्या गोळीचं काम जर पाण्याने केलं, गोळ्या खायची गरज आहे सर? काय गरज नाही. पित्ताच्या गोळीचं काम पाण्याने केलं, गोळ्या खायची गरज नाही. मग आता पित्त जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर होण्यापासून, अटॅक येण्यापासून कुणी वाचणार नाही. गोळ्या पण खायच्या नाही तर पित्त कसं कंट्रोल करायचं, पाण्याने कंट्रोल होऊ शकतो. एक लाईव्ह डेमो दाखवतो, जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. आता मगाशी आपण चेक केलं होतं, याचा pH 6 आहे, ऍसिडिक आहे. समजण्यासाठी पण घेतोय मी. आणि 2 ठिकाणी आपण काय करणार आहे, ऍसिडिक बॉडी टाकून बॉडी ऍसिडिक झाली का त्याच्यासाठी आपण करावं. तिसरा सर हे क्रश करा, क्रश. आता बघूया pH हे टाकल्यानंतर कळेल आपल्याला त्याचा pH काय आहे. मगाशी पण चेक केला तर 6 pH आहे बिस्लरीचा. हे समजण्यासाठी पण घेतोय. 2 लोक आहेत, त्या 2 लोकांना काय झालं, पित्त झालं, जळजळ झालं, ऍसिडिटी झालं.
असं समजणार आहोत आपण. ओके. आता एक व्यक्ती काय करते, मेडिकल मध्ये जाते, मेडिसिन गोळी खाते ना, तर ही पॅन्टाप्रोजन म्हणून माझ्याकडे गोळी आहे. तर गोळी खाल्यानंतर शरीरामध्ये जाऊन काय काम करते बॉडी, हे थोडंसं आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार काय गोळी काय करते. काय झालं, ब्ल्यू झाला, अल्कलाइन झालं ना. आता सेम काम जर मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे सर. हे केंगन वॉटर आहे, तुमच्या समोर काढलं होतं. एकदा जोरदार टाळ्या द्या केंगन वॉटर साठी. बघा, जो पण बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही. मग सेम काम कशाने केलं, पाण्याने केलं. बरं, ही पार्टिकल आहे तर गोळीचं हे किडनी मध्ये जातं, म्हणून किडनीला लोकांच्या फेल व्हायला लागलं. पाणी पिल्याला चांगलं की गोळ्या खायला चांगलं, पाणी पिलेलं कधी चांगलं. हे जर पण बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही. आता मशीन एकच आहे सर, 7 प्रकारचं पाणी देतं. किती प्रकारचं, 7. बघा, आम्हाला ह्यात आल्यानंतर काय पाण्याची 7 दिसते तुम्हाला. मशीनचं जर बघितलं तर 9.5 pH आहे, 9 pH आहे, 8.5 pH किडनी पेशंट लहान मुलांसाठी. हे ड्रिंकिंग वॉटर आहे. हे जेवणाच्या अगोदर अर्धा तास, जेवणाच्या नंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. का जेवण आपण जेवतो ते ऍसिडिक आहे, पचवण्यासाठी ऍसिड सुद्धा गरजेचं आहे. मग मध्ये प्यायचं असेल तर 7 pH बटन न्यूट्रल. जेवणाच्या मध्ये पिऊ शकता, गोळ्या खायला पिऊ शकता, लहान मुलाला पण देऊ शकता. जेवणानंतर हेच पिऊ शकता. अर्धा तासानंतर तुम्ही अल्कलाइन नाही पिऊ शकता. पण हे मध्ये प्यायचं असेल, गोळ्या खायचं असेल, हे लहान मुलाला देखील आपण क्लीन वॉटर 7 pH न्यूट्रल. त्यात क्लोरीन क्लोराईड असणार. आता याच्यानंतरचं बटन आहे ब्युटी वॉटर. फेशियल केलेला लूक जर पाणी मारून आला, फेशियल करायची गरज आहे, अँटी एजिंग होणार नाही, वयस्कर होणार नाही, सुरकुत्या पडणार नाही, 10 वर्षांनी यंग दिसणार, डोळ्यात मारल्यानंतर चष्म्याचे नंबर हळूहळू कमी होतात. आवडणार नाही, मुलाला आवडणार, प्रत्येकाला आवश्यक. ब्युटी वॉटर. शेवटी आपण चेहरे फ्रेश करूया. चेहरा फ्रेश होतो का हे लाईव्ह मध्ये दाखवते घेतो. म्हणजे हे ब्युटी वॉटर देखील आपल्या ह्यातनं निघतो. मग काही लोकांचं मत काय येतं, ह्यातनं वेस्टेज किती पर्सेंट आहे, वाया किती पर्यंत जातं, तो वेस्टेज 0%. म्हणून वेस्टेज 0 म्हणजे काय, हे पाणी काढत असताना हे कलेक्ट केले, हे 4.5 pH. हे सुद्धा डॅन्ड्रफ असेल, केस गळतीचा प्रॉब्लेम असेल, केस सिल्की होण्यासाठी, आंघोळीसाठी वापरू शकता, भांडी धुवायला, कपडे धुवायला चकचकीत, म्हणजे ती वाया जाणार. शेवटचं एक बटन आहे 11.5 pH. हाय अल्कलाइन आहे, अगदी हाय अल्कलाइन आहे. त्याचा फायदा काय आहे, तर भाज्यावरती वगैरे फवारणी करतात ना, टिपी किन घातले बघा. इथे काय केलं, आता ऍसिडोसायकल वगैरे आहे, क्लोरीन क्लोराईड तुम्हाला सांगितलं. तर हा मुद्दा एक आहे. मायक्रोक्रिस्टलचा एक मुद्दा राहिला. त्यानंतर मी तुम्हाला शेवटचा डेमो दाखवतो, 11.5. आता मायक्रो क्लस्टर आहे का, पातळ पाणी आहे का, हे कसं ठरवणार, तर ते हळद, जिरा, हळद किंवा बडीशेप घेऊ शकतो, जिरा घेऊ शकतो, दुधीच्या पात्यामध्ये हे करता येते. तर बडीशेप माझ्याकडे आहे. मायक्रो क्लस्टर मी सांगितलं, रेग्युलर पाणी 20 ते 25 मोलकूलचं आहे ना, नसामध्ये घुसत नाही. आपलं पाणी 5 ते 6 मोलकूलचं नसामध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेड झालेले सेस नवीन तयार करण्याचं काम केलं जातं. बघूया आपण. तर मायक्रो क्लस्टर आहे का, बडीशेप आहे, बडीशेप घ्या, जिरा घ्या, हळद घ्या, सगळे घेऊ शकता. तर बडीशेप मी सेमच घेतोय, सेमच घेतलेले आहे. आता मला सांगा, एका ठिकाणी तुमचं पाणी घेणार आहोत आपण आणि दुसऱ्या ठिकाणी आपण केंगन वॉटर घेणार आहोत, काय होते बघूया. तुमचं पाणी आहे, त्यानंतर आपण केंगन वॉटर घेणार, दुसऱ्या ठिकाणी काय फरक आहे. हे 20 ते 25 मोलकूलचं पाणी तुमचं असल्यामुळं बडीशेप पाण्याला बडीशेप मध्ये घुसता आलेलं नाही. बडीशेप सेमच टाकली ना. हे केंगन वॉटर आहे, 5 ते 6 मोलकूलचं असल्यामुळं बडीशेप मध्ये घुसून अर्ज बाहेर काढला. मग शरीरामध्ये जाऊन घुसून काम केलं का नाही, घुसून काम करत असेल तर शरीरामध्ये, बॉडीमध्ये जाऊन ट्रिलियन सेल्स आहेत, ते सेल्स मध्ये घुसून काम करेल का शरीरामध्ये जाऊन. अगदी तुम्ही हळद घेतली ना, हळद ही पिवळी होते, हे लाल बडक होते. आता हे जिरा तुम्हाला रात्री भिजत घालायला पाहिजे, त्यावेळेस काय असावी, हळद तुमची बॉईल केल्यानंतर गरम कशी होती ना लाल, तसं हे टाकल्यानंतर लाल होतं. हे मायक्रो क्लस्टर आहे, पातळ पाणी. आता शेवटचा एक डेमो आहे, तो म्हणजे आपल्याला हाय अल्कलाइन मारलं जातं. मास्क घातलाय, काय घातलाय, त्यांना काय होईल, मग त्या फवारलेल्या भाज्या फळं कोण खातं, आपणच खातो, तुम्ही आम्हीच खातो. चिपको नावाचं केमिकल असतं, कशाने निघत, ते शरीरामध्ये जातं. म्हणून शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर अटॅक येण्याचं मूळ कारण. घरी प्रयोग करू शकता, भाजी आणायची मार्केटची, 2 ठिकाणी डिवायडेशन करा. अर्धी भाजी रेग्युलर पाण्यात भिजत घाला तुमच्या, आणि अर्धी भाजी आपल्या 11.5 pH पाण्यात, थोड्या वेळ त्यातलं पाणी काढा. रेग्युलर पाण्यातनं काय निघणार नाही.
आपल्या ह्याच्यात पूर्णपणे पेस्टिसाइड हेच पेस्टिसाइड शहरामध्ये जातात ना. मग काही लोक म्हणतात भाजी धुवायला फळ धुवायला फ्रूट मार्केट आणू शकतात. पण आज डाळीत केमिकल आहे, तांदळात आहे, नॉनव्हेज कशात नाही, प्रत्येक ह्याच्यात आहे. त्याला ऑप्शन दुसरा कुठलाही असणार नाही. 11.5 त्याचा एक डेमो बघितल्याशिवाय आपल्याला ह्याचा फरक कळत नाही. सगळ्यात जास्त मेजर आजार होण्याचं मूळ कारण काय? तेल, घरचं तेल. तेलामुळे जर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर अटॅक होत असेल तर घरामध्ये जायचं सांगायचं तेल बंद करा. काय म्हणते एकदम लागतेच तुम्ही तेवढं घरात बाहेर जावा. कोणाचं काय कोणाला म्हणजे मार्केट तुम्ही बोलू शकत नाही. मार्केटचं काम मार्केटला करायला लागेल. पण ह्याच्यामुळे जर बाकीच्या गोष्टी घडत असतील त्याला ब्रेक करून शहरातनं बाहेर काढला आजार असतील का? नाही ना. आपण तिळाचं तेल आहे प्युअर. 1-2 ठिकाणी तेल घेतोय. आता तेलकट खातो पाणी कुठलं पितो आपण? रेग्युलर पितो ना. काय होईल तेल पाण्यावरती तरंगणार का मिक्स होणार? रेग्युलर पाणी तरंगणार का मिक्स होणार? मशीन चालू करता किंवा किंवा ह्याचं घेतलं तरंगणार का मिक्स होणार? केंगन वॉटर आहे 2.5 पीस. मी घातलं हे ब्रेक करते 2.5 पीस आहे. ते 11.5 ला वेस्टेज मध्ये जातं ना, ते 2.5. पुन्हा आपण तेल घेणार आहोत. तेलकट खातून पाणी कुठे पितो आपण? रेग्युलर ना, रेग्युलर साधं पाणी. साधं पाणी आपण हे मशीन न चालू करता आपल्याला याच्यात साधंच पाणी येणार आहे. मशीन न चालू करता साधंच पाणी येणार आहे. तर जो पण बघत नाही तो पण आपल्या लक्षात येणार चमत्कार आहे का मिरेकल आहे. काय होईल ते पाण्यावरती तरंगणार का मिसवणार? तरंगणारच आहे. अगदी परफेक्ट बरोबर आहे. माणसाच्या शरीराची अवस्था हीच आहे. तेलकट खातो, पाणी रेग्युलर पितो, तेल बाहेर पडतच नाही, आतमध्ये चिकटतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल झालं, शुगर झालं, बीपी झालं, थायरॉइड झालं, मोळा झालं. मूळ कारण हेच आहे. याला ब्रेक करून शरीरातलं बाहेर काढलं. आजार असतील का? राहणार नाही. 11.5 पाणी मशीन बंद काढलेलं आहे. हे पाणी काय काम करतं बघू. 11.5 पीएच टाकलं तेल. जोरदार टायर केंगल वॉटरसाठी काय केलं? तेलाला ब्रेक केला ना. आणि ते बायपास ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बायपास केलेला आहे. तर बायपास केल्यानंतर माणूस रिपेअर होतो का डॅमेज होतो? डॅमेज पण आपल्याला कळतं का? 90% झाले जावे दवाखान्यात. कुणाला काय कळत नाही. 100 ml सकाळी, 100 ml संध्याकाळी औषध म्हणून जर घेतलं तर लॉंग टर्म साठी मेजर दवाखाना बघायची गरज नाही. कळलं का नाही पालिका? आता हे काढत असताना यातनं वेस्टेज 2.5 मागायच दिलं. एक ते पण वापरायचं येतं, वाया जात नाही. गँग्रीनचं काम असेल, चोरायचं काम असेल, खास दुखत असेल, तातड दुखत असेल, माउथवॉश करायसाठी सांगायचं ऑप्शन फरशी पुसाय देखील वापरू शकतात. एवढे सगळे फायदे 2.5. बॉडीमध्ये जाऊन काम केलं का नाही? 100% काम केलं. हे पण पिऊ शकतो. 100 ml सकाळी, 100 ml सकाळी, 100 ml संध्याकाळी. औषध म्हणून कॅन्सर पेशंट असेल तर 150 ml 3 टाइम आपण देतो. ब्युटी वॉटर शेवटी देतो का चेहरा फ्रेश करून. डाग दबेस क्लिअर होतं, सोरायसिस सुद्धा क्लिअर होतं. कोणत्याही मेडिसिन कोणते पोड सुद्धा क्लिअर झालेले नाही, पोड गेलेला आहे. हे व्यक्ती दिसते तुम्हाला कोपऱ्यातली श्यामजीबाई म्हणून व्यक्ती, कर्नाटकातील व्यक्ती, ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं खायला प्यायला घरला नाही, खायला प्यायला सोडून द्या म्हणून. बिग पेपर आउट डिक्लेअर केलं होतं मदत दिली गोळा करण्यासाठी. त्याच पेशंटला 2016 साली केंगन वॉटर मिळालं. 17च्या निम्म्यावर असं झालं, 17च्या एंडिंगला असं झालं, 17च्या निम्म्यावर असं झालं, एंडिंगला असं झालं, 18 असं झालं आणि 19 असं. हा पेशंट जर रिव्हर्स येत असेल ना तर बाकीचे शुगर बीपी थायरॉइड होणार नाही. 109% येणार. फक्त बिलीफ ठेवून आपण पाणी पिणं गरजेचं आहे. गेलेलंच पेशंट होतं, जोरदार जाळ्या होतं त्याला केंगन वॉटर. हे अशी दाग परिस्थिती क्लिअर होतं. 4 लाखाचं मशीन आहे सर. विदाऊट खताविना शेती करू शकतो. शेतीला खतं वापरायची गरज नाही. 4 लाखाचं मशीन आहे. ते बघा झाडांना पण चालतं. वेल वॉटर, टॅप वॉटर, केंगन वॉटर वापरतो. केंगन वॉटरला मुळे पण कुठल्याच पाणी पण आलेलं आहे. कोण कोण वापरतं? शिल्पा शेट्टे, टॉप डॉक्टर्स आहेत, हरभजन सिंग आहेत, डॉक्टर शर्मा आहे. हे सगळ्या लोकांच्या घरामध्ये मशीन आहे. सॅनिटायझर म्हणून आलेलं नंतर पेपर आलेली न्यूज आहे. जपानी तकलीफ पेजी किंवा पाणी सोडेगी जवान राहिलं कोणाला आवडलं प्रत्येकाला आवडू शकतो. हे मॉडेल्स आहेत.
फॉरेन कंट्रीमध्ये बारमध्ये सुद्धा वापरतात. ड्रिंक येणाऱ्यांचं सर लिव्हर डॅमेज झालं, लिव्हर डॅमेज झाले, पोटात पान झाले की माणूस कधी आवडू शकतो. आपण ते मोठ्या मिटिंगला डेमो दाखवतोय. ड्रिंक 2 ठिकाणी घेतोय. लोक काय करतात, ती ऍसिडिक आहे, 5-6 दरम्यान पेज आहे. बिस्लरी घालतात, बिस्लरी, कोल्ड्रिंक घालतात, कोल्ड्रिंक हा ऍसिडिक होतं. म्हणजे ते ऍसिडिक आहे आणि जेवण वगैरे ऍसिडिकच आहे, बाकीच्या गोष्टी ऍसिडिक आहे, त्यामुळे लिव्हर डॅमेज. सेम ड्रिंक आहे, ड्रिंकच प्यायचे ना त्याला. 9.5 पेज त्यामध्ये टाकलं ना तर ब्ल्यू होतं, अल्कलाइन, -1 +1 हे ना डॅमेज होणार नाही. जिथं 4 पॅक लागत असेल 2 पॅक मध्ये पॅक होतं. ते देखील टॉनिक सारखं वापर होऊ शकतो. फॉरेन मध्ये वापरलं जातं. 170 कंट्रीमध्ये, विशेषतः युरोप कंट्रीमध्ये सुद्धा पास झालं. युरोप कंट्रीमध्ये रूल आहे, एखाद्या डिव्हाइसला रिझल्ट नसेल तर बॅन करतात, बंद करतात. तिथे देखील फास्ट बंद जावं. तर काही लोक म्हणतात की आरो आहे का, आरो आहे का, नॉट आरो, आयएस वगैरे फॉरेट फाईल गुगलला सर्च मारू शकतो. ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या इक्विपमेंटला जे सर्टिफिकेट टाकतं ते सर्टिफिकेट आहे. म्हणजे घरचा डॉक्टर म्हटलं तरी चालेल. एकदा घरात जर बसवलं तर लॉंग टर्म साठी मेजर दवाखाना बघायची गरज. कसं वाटलं ते? जबरदस्त. आत्तापर्यंत आपण केंगन वॉटरचे बरेचसे फायदे पाहिले, तसेच कोल्ड्रिंक पिल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, तसेच आपल्याला ॲसिडिटी झाली असेल तर आपण पित्तावरच्या गोळ्या घेतो, पण त्यामुळे काय शरीरावर परिणाम होऊ शकतात हे आपण पाहिले. आणि हे केंगन वॉटर पिल्यामुळे बरेचसे अगदी असाध्य रोगसुद्धा बरे झालेले आहेत. डायलिसिस बऱ्याच लोकांचं कमी झालेलं आहे, बंद झालेलं आहे. त्याशिवाय ह्या केंगन वॉटरमुळं कॅन्सरचे पेशंट बरे झालेले आहेत. पांढरं कोड शरीरावरचं गेलेलं आहे, त्वचा चांगली झालेली आहे आणि बऱ्याच लोकांचे बरेच आजार कमी झालेले आहेत. त्यांना दवाखान्यात देखील जायची गरज नाही. तर असं आपण केंगन वॉटर नक्की वापरावं आणि बऱ्याच आजारापासून आपण आपलं शरीर दूर ठेवू शकतो. तसेच कॅन्सर, डायलिसिस, शुगर, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार हे सर्व या केंगन वॉटरमुळे बरे होऊ शकतात आणि आपल्याला दवाखान्यात देखील जाण्याची आवश्यकता लागणार नाही. तर असं हे केंगन वॉटर आपल्याला आपल्या घरी किंवा एखाद्या आपण बिल्डिंगमध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये आपण हे मशीन बसवू शकतो आणि सर्वांना हे केंगन वॉटर वापरून आपण असाध्य रोगापासून दूर ठेवू शकतो. आणि हे केंगन वॉटर श्रीयुत आनंदा लोहार, चंबुखडीजवळ त्यांचा मातोश्री वृद्धाश्रमाच्या मागील बाजूला सोसायटीमध्ये त्यांचं स्वतःचं सेंटर आहे. तिथे आपल्याला हे केंगन वॉटर फक्त 10 रुपयाला बॉटल, 1 लिटरची बॉटल आपल्याला मिळू शकते. आणि आपणसुद्धा हे मशीन खरेदी करून आपल्याला सर्व आजारापासून मुक्त करू शकतो. तर आपण जरूर श्रीयुत आनंदा लोहार यांना भेटावे आणि ते आपल्याला या सर्व केंगन वॉटरची माहिती आणि डेमॉन्स्ट्रेशन ते करून दाखवतात. आणि हे डेमॉन्स्ट्रेशन पाहिल्यानंतर आपला देखील यावर पूर्ण विश्वास बसतो आणि आपण अनेक आजारापासून मुक्त होण्यासाठी आपण देखील हे केंगन वॉटर वापरावं अशी प्रत्येकाची इच्छा होते. आणि हे काहीच अशक्य नाही आहे, कारण सुरुवातीला आपण जर हे पाणी विकत आणून जर आपण वापरलं आणि आपल्याला ज्या वेळा खरोखरच आपल्या शरीरावर परिणाम दिसून येतील किंवा आपण एखाद्या आजारातून मुक्त होतो आहे असं आपल्याला वाटलं तर आपण स्वतः देखील हे मशीन खरेदी करून आपण हे केंगन वॉटर वापरू शकतो. आणि इतरांना देखील ज्यांच्या घरी मशीन आहे ते केंगन वॉटर विक्री करून ह्यातून त्या केंगन वॉटरचे जे आपण खरेदीचे पैसे आहेत ते देखील आपण यातून रिकवर करू शकतो. तर असं हे केंगन वॉटर प्रत्येकानं वापरावं आणि रोगमुक्त व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. श्रीयुत आनंदा लोहार व राजेंद्र मिश्रा हे सध्या कोल्हापूरमध्ये या केंगन वॉटरच्या मशीनचे वितरक आहेत. त्यांचा नंबर मी इथे आपल्याला देत आहे. आपण त्याप्रमाणे हे केंगन वॉटर वापरण्यास सुरुवात करावी व लवकरच सर्व रोगापासून आपलं शरीर रोगमुक्त करावं ही विनंती. धन्यवाद. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी. माझा मोबाईल नंबर आहे 94 220 34 500. आपल्याला या संदर्भात जर डेमॉन्स्ट्रेशन पाहायचं असेल किंवा श्रीयुत आनंदा लोहार यांच्याकडे आपल्याला भेट घ्यायची असेल तर आपण मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या केंगन वॉटरची संपूर्ण माहिती आपण घेऊन आपण इतरांना देखील ही माहिती देऊ शकता. धन्यवाद.